नमस्कार मित्रांनो. आता कोणती माहिती केव्हा केव्हा भरायची आहे त्याबद्दल आपण बघूया. विलेज स्टेटस हे आपल्याला प्रत्येक महिन्याला भरायचं आहे. म्हणजे ऑक्टोबर, त्यानंतर नोव्हेंबर, नंतर डिसेंबर, नंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. ओके, तर एवढ्या महिन्यांसाठी आपल्याला विलेज स्टेटस हे भरायचं आहे. ओके, जर तिथे लर्निंग कॅम्प चालू असेल तरच लर्निंग कॅम्प सिलेक्ट करायचा, लर्निंग कॅम्प चालू नसेल तर सिलेक्ट करायचा नाही. आता हे झालं व्हिलेज स्टेटसचं. ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंगमध्ये चिल्ड्रन क्लब 4 to 5, चिल्ड्रन क्लब 6 to 8, हे दोन जे आहेत हे आपल्याला नोव्हेंबरपासून भरायचे आहेत. तर कुठपर्यंत? मार्चपर्यंत. ओके, मार्चपर्यंत. त्यानंतर आहे मदर ग्रुप आपल्याला भरायचा आहे ऑक्टोबरपासून. ओके, मदर ग्रुप भरायचा आहे ऑक्टोबरपासून. आणि लर्निंग कॅम्प जे आहेत, जेव्हा तुमचे लर्निंग कॅम्प तिथे चालू असतील त्याच काळामध्ये भरायचे आहे. याबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील अजून तर तुम्ही संपर्क साधू शकता. लर्निंग कॅम्पमध्येही तुम्हाला बेसिक माहिती भरावी लागते. ओके, जी बेसिक माहिती आहे ही, त्याशिवाय तुम्ही पुढं बेसलाईन लेवल आणि बेसलाईन लेवल LPS आणि UCL हे भरू शकत नाही. यामध्ये अजून एक गोष्ट राहिली, ती म्हणजे जर आता हे देवपुडीमध्ये बघितलं आपण 2 हॅम्लेट आहेत. ओके, इथं जर गेलं चिल्ड्रन क्लब भरायला गेलो आपण तर इथं आपल्याला हॅम्लेट दिसतात. ओके, इथं महिना समजा आपण डिसेंबर सिलेक्ट केला आणि इथं जे हॅम्लेट आहेत हे हॅम्लेट जे दिसतात. ओके, तर हे हॅम्लेट दिसत नसेल तर काय करायचं? सोपं आहे, बॅक यायचं. ओके, इथं जे आहे सेन्सस इन्फॉर्मेशन म्हणून सिलेक्ट करायचं. ओके, बरं ठीक आहे, याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो मी.